आर्या, काय झालं आर्या? अर्जुन चला पण इकडनं जाऊया. अरे अगं पण काय झालंय ते तरी सांग. अर्जुन तू आर्याला घेऊन घरी जा. ताई पण अरे मी आणि अजय आहोत ना इथे. मग दादा? अरे थोड्याच वेळात त्यांना डिस्चार्ज मिळेल. तू काळजी नको करूस. तू आर्याला घेऊन घरी जा. बरं. तू जरा आत जाऊन त्यांच्याकडे बघ. माझ्या मुलीची विचारपूस करायला मी आले होते. ते हॉस्पिटलमध्ये हो. कोण आहे तुमची मुलगी? अर्चना तिचं नाव. काल तिला ऍक्सिडेंट झाला असं मला कळलं. तिचा हा फोटो आहे. ही तुमची मुलगी आहे? तुम्ही बघितलंय का तिला? हो. तिचे मिस्टर विश्वमोहन जयवंत ते तिला इथे घेऊन आले. अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलीचं लग्नच झालेलं नाहीये. तुमच्या बरोबर खूप मोठा धोका झालाय. दादा असं करू शकेल असं वाटलं नव्हतं मला. अरे त्याचं लग्न झालं होतं आणि तरी तो आमच्या सगळ्यांशी खोटं बोलत राहिला का? मी ह्याची आई हो आणि ही माझी मुलगी आहे अर्चना. पण हा माणूस कोण आहे? अहो असं काय बोलताय तुम्ही? हे तुमच्या मुलीचे मिस्टर आहेत. अहो याचा माझ्या मुलीशी काही संबंध नाहीये. ही माझी बायको नाही. बघा बघा, मी म्हणाले नव्हते हा माणूस खोटारडा आहे म्हणून. मी कालजीबाईला घेऊन आलो तेव्हा टेन्शन मध्ये होतो. त्यातच नर्सनी माझ्याकडनं फॉर्म भरून घेतला आणि त्याच्यात काहीतरी त्यांचा गैरसमज झाला. चूक माझीच आहे आणि त्या बदल्यात मी यांचा सगळा खर्च करायला तयार आहे. नाही नाही ते काही नाही. बोलवा आत्ताच्या आत्ता पोलिसांना. आई अर्चना, अर्चना. आई पोलिसांकडे नको जाऊस. चूक माझीच आहे. मी न बघता जात होते आणि गाडीची धडक दिली मला. अगं पण आई नाही ग, मला यांची कंप्लेंट नाही करायची. ऐक हे बघा, अजून तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहात. एकुलती एक कमवणारी मुलगी माझी. कसं होणार आहे आता आमचं? तुम्ही माझ्या घरी चला हवं तर. जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे बरं वाटत नाही तुमची जबाबदारी आहे माझ्यावर. आई अगं गेले 2 दिवस मी कामावर पण गेले नाहीये. एव्हाना तर त्यांनी मला कामावरून काढून पण टाकलं असेल. बरं झालं, काढलं तर काढू दे. काय? कसलं ते तुझं ऑफिस? साधं कुरिअरचं ऑफिस. तुझ्या नशिबात राजयोग आहे, राजयोग. अगं तुझ्या लहानपणी ज्योतिषानं एका मला असं सांगितलं होतं. त्यावेळी मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता मला पटतंय बरं का. तुझ्या भविष्यात राजयोग आहे म्हणून तुझा ऍक्सिडेंट झाला. आई तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का ग? मला बरोबर कळतंय मी काय बोलते ते. उलट तुलाच कळत नाहीये. या माणसाचा बंगला बघितला का? केवढा अवाढव्य बंगला आहे. आधी तर मला हा माणूस साधाच वाटत होता. पण हे ऐश्वर्य बघितल्यावर मला कळलं हा माणूस करोडपती आहे. आणि असा करोडपती माझ्या मुलीचा पती व्हावा अशी आशा मी आयुष्यभर उराशी कवटाळून होते. हा फोटो कुणाचा आहे बाळा? अहो मावशी दिसत नाही का? हा आमच्या साहेबांचा फोटो. पण साहेबांच्या शेजारी 2 मुली आहेत ना, त्या कोण आहेत? ह्या साहेबांच्या 2 बहिणी. या मैथिलीताई आणि या आर्याताई. पण त्या दिसल्या नाही कुठे घरात. अहो त्या लग्न करून त्यांच्या घरी गेल्या. गेल्या का? मग तुम्ही निघा आता. माझे आई वडील कधी आणि कुठे सोडून गेले मला माहित नाही, पण त्यांच्याशी असलेलं माझं नातं तुटलं. पण मायाताईंनी मला आधार दिला. कुठच्या पोरासारखं सांभाळलं त्यांनी मला. त्यांच्याशी नातं जुळलंच की माझं. अरे मला माहिती आहे आपल्या लग्नानंतर तुझ्या दादाने तुझ्याशी संबंध तोडलेत. याचं तुला खूप वाईट वाटतंय. पण आपण तरी काय करू शकतो मला सांग. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण ती तुझी वहिनी बरी आहे आता. मगाशी ताई आणि अजय दादांना घेऊन आले ना, त्यावेळेला ताई सांगत होत्या तिची तब्येत बरी आहे, तिला डिस्चार्ज मिळालाय. तुझा दादा घरी घेऊन गेलाय.